सर्व अंगणवाडी सेविकाताईंना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो नवीन काही सांगण्यासाठी नाही, तर ज्या काही ताईंनी मला कमेंट्स केल्या होत्या आणि त्यांचे प्रश्न काही विचारले होते, तर त्या कमेंटची उत्तरे मी या व्हिडिओमार्फत देणार आहे. म्हणजे जेवढ्या काही तुम्ही मला समस्या विचारल्या होत्या त्याबद्दल मला जे काही माहीत आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पहा, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर काही ताईंची अशी कमेंट होती की त्यांनी जो फॉर्म भरत आहेत तो फॉर्म भरल्यानंतर त्यांना सबमिटचा ऑप्शन मिळत नाही आहे. तर असं केव्हा होणार आहे? तर पहा, हा जो तुम्ही फॉर्म भरत आहात याच्यामध्ये पूर्ण माहिती भरणं गरजेचे आहे. याच्यामध्ये सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित भरल्या आहेत का, कोणताही कॉलम तुमच्याकडून राहिलेला नाही का याची खात्री करायची आहे. आणि त्यानंतर हा जो बॉक्स आहे याच्यावरती पण तुम्हाला बरोबर मार्क आलं पाहिजे. नंतर नंबर ऑफ चाइल्ड म्हणजे इथं मुलांची संख्या तुम्ही सुरुवातीला निश्चित म्हणजे तिथं नोंदवली आहेत का ते चेक करा. त्यानंतर पूर्ण फॉर्म तुम्ही आणखीन एकदा चेक करा नव्याने. तिथं तुमचं कागदपत्र जर तुम्ही अपलोड केले असतील तर इथं त्या डॉक्युमेंटची नावे इथं तुम्हाला दिसत आहेत का, तुम्ही अपलोड केलेल्या कागदपत्राचे ते एकदा चेक करा. इथल्या डॉक्युमेंटचं तुम्हाला इथं नाव दिसत आहे का ते चेक करा. हे सर्व झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की तुमच्यासमोर हे सबमिटचं जे ऑप्शन आहे ते येणार आहे. किंवा तुम्ही जर दुसऱ्या मुलीसाठी फॉर्म भरत असाल तर त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही लसीकरण भरत आहात तुम्ही डेट तर टाकत आहात, परंतु तिथं एक वरी अशा प्रकारचा बॉक्स आहे, त्याच्यावरती टच केल्यानंतर अशा प्रकारचं बरोबरचं मार्क येतं. तर ते मार्क करणं तुम्हाला गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही ते मार्क करत नाहीत तोपर्यंत तुमच्या फॉर्मला सबमिटचं ऑप्शन येणार नाही. किंवा दुसरी एक गोष्ट असू शकते, तुम्ही जर त्या मातेची पाळीची तारीख ही टाकत आहात आणि त्या मातेचं जर बालक जन्माला आला असेल आणि तुम्ही इथं त्या बालकांची संख्या सिलेक्ट केली नसेल तरी देखील तुम्हाला सबमिटचं ऑप्शन येणार नाही. कारण की पहिल्या खेपेची मातेचा फॉर्म भरत असो किंवा दुसऱ्या खेपेची मातेचे फॉर्म भरत असाल तर त्या मातेची सध्याची जी काय कंडिशन आहे, म्हणजे ती प्रेग्नेंट वुमन आहे का लॅक्टिक मदर आहे, म्हणजे गरोदर माता आहे की स्तनदा माता आहे, ते अगोदर क्लिअर करा. जर तिचं पहिलेही खेप असेल आणि बाळ जन्माला आलं असेल तर इथं चाइल्डची संख्या 1 करा. त्यानंतरच तुम्ही फॉर्म भरू शकता. कारण की जेव्हा तुम्ही इथं पाळीची तारीख टाकता तेव्हा तिथून हे ॲप्लिकेशन त्या बाळाची अपेक्षित जन्माची तारीख काढणार आहे. आणि जर तुमचं बालक जन्माला आलं असेल आणि तुम्ही इथं बालकांची संख्या जर टाकलेली नसेल आणि पाळीच्या तारखेनुसार जर तुमचं बालक जन्माला येण्याची डेट येऊन गेली असेल तरी देखील तुम्हाला सबमिटचं ऑप्शन येणार नाही. तर या काळजी घेऊन तुम्हाला नक्कीच सबमिटचं ऑप्शन भेटेल ताई. तर आपण पुढच्या कमेंटला उत्तर देऊया. तर काही ताईंची अशा प्रकारची कमेंट येत आहे की त्यांनी त्यांच्याकडे ज्या माता आहेत त्या पहिल्या खेपेच्याच गरोदर माता आहेत, परंतु त्यांचा जो फॉर्म आहे तो त्यांना दुसऱ्या खेपेसाठी भरायचा आहे. आणि दुसऱ्या खेपेसाठी भरत असताना त्या मातांचा जो फॉर्म आहे तो सुरुवातीचा जो 3,000चा लाभ आहे तो आशा वर्कर ताईंनी भरलेला फॉर्म आहे. आणि आता त्यांना 2,000 रुपयांचा जो हप्ता आहे त्याच्यासाठी फॉर्म भरायचा आहे. तर तो कसा भरता येईल? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं आहे तुम्हाला की 2,000 रुपयाचा जो दुसरा हप्ता आहे याच्यासाठी आपल्याला फॉर्म भरता येत नाही आहे. तर ते आपल्याला फक्त त्या बालकाचा जन्म आणि लसीकरण अपडेट करायला हवं. आणि काही त्यांची अशी पण कमेंट होती की त्यांच्या जी बालकांची नावं आहेत ती इम्युनायझेशन अपडेटमध्ये दिसत नाहीत. तर याचं कारण असं असू शकतं, तुम्ही खात्री करा की तुम्ही फॉर्म भरत असताना त्या मातेचा पहिल्याच खेपेची गरोदर म्हणून भरला आहे का. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्या बालकांना 3.5 महिने पूर्ण झाले नसतील किंवा 3.25 महिने पूर्ण झाले नसतील तरी देखील तुमच्या त्या बालकाचं नाव इथं दिसत नसेल, जेव्हा त्याचं 3.5 महिने पूर्ण होतील तेव्हा त्या बालकाचं इम्युनायझेशनमध्ये नक्की नाव दिसेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्या बालकाचे जे काय जन्म आहे तो तुम्ही तुमच्या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये भरणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी केल्यानंतर निश्चितच तुमचं बालक जे आहे ते तुम्हाला इकडं इम्युनायझेशन डिटेल्समध्ये दिसेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या काही ताईंची अशी कमेंट होती की त्यांचा सुरुवातीच्या लाभाचा फॉर्म हा 3,000 रुपयांचा आशा वर्कर ताईंनी भरला आहे आणि आता त्यांना 2,000 रुपयाच्या लाभासाठी फॉर्म भरायचा आहे. तर अशा ताईंनी काय करू शकता, तर त्यांचा जर फॉर्म भरला असेल
तर त्यांनी व्यवस्थित अंगणवाडी निवडली असेल तुमच्या आशांनी, तर तुमचा फॉर्म तुमच्या अंगणवाडीमध्ये दिसायला हवा होता. त्यानंतर जर त्यांनी अंगणवाडीचा कोड निवडताना किंवा ॲड्रेस निवडताना चूक केली असेल, तर तुमच्याच बीटमध्ये इतर कोणाच्या इम्युनायझेशनला ते बालक दिसतं आहे का ते चेक करा. जर दिसत असेल तर त्यांच्या प्रोफाईलमधून तुम्ही त्या बालकाचं इम्युनायझेशन अपडेट करू शकता. आणि या सर्व पर्यायामधून देखील तुमचं बालक दिसतच नाही आहे त्या इम्युनायझेशन अपडेटमध्ये कुठेच, आणि त्या मातेचा तुम्हाला लाभ म्हणजे 2,000 रुपयांच्या लाभासाठी फॉर्म भरायचा असेल, तर तुम्ही असं करू शकता. म्हणजे मी अंदाजे कोणतीच गोष्ट सांगत नाही. जर ती गोष्ट केलेली असेल किंवा ती यशस्वी झाली असेल तरच मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ही गोष्ट सांगते. तर तुम्हाला काय करावं लागेल, तर त्या मातेची तुम्हाला नव्याने नोंद करायला घ्यावी लागेल. परंतु जेव्हा तुम्ही त्या मातेचा फॉर्म भरायला घ्याल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल की या सेम आधारने माता रजिस्टर आहे म्हणून. जरी तुम्हाला तशा प्रकारचं नोटिफिकेशन आलं तरी तुम्हाला तो फॉर्म पूर्ण भरून सबमिट करायला लागेल. जेव्हा तुम्ही फॉर्म प्रयत्न कराल 1, 2, 3 वेळेस, तेव्हा तो फॉर्म जाणार नाही कदाचित, परंतु तुम्ही जास्त वेळा ट्राय केलं तर तो फॉर्म जाईल. आणि हो, ड्यू लिस्टमध्ये जर तुमच्या त्या पोषण ट्रॅकरच्या मातेचं नाव दिसत असेल तर ड्यू लिस्टमधील नाव घेऊन तुम्ही रजिस्टर करायला घ्या तुमची ती माता. प्रयत्न केल्यानंतर तुमची ती मातेचा फॉर्म सबमिट होईल. परंतु ती जी माता आहे ती तुम्हाला इथं बेनिफिशरीच्या यादीमध्ये कुठे दिसणार नाही. तर ती माता तुम्हाला दिसेल इम्युनायझेशन अपडेट याच्यामध्येच तुम्हाला ते बालक दिसेल, आणि त्यानंतर तुम्हाला त्याचं इम्युनायझेशन भरायला लागेल. म्हणजे माझ्या बीटमधील एका ताईंनी अशा प्रकारचं केलेलं आहे, तेव्हाच मी तुम्हाला सांगत आहे. जेव्हा ते यशस्वीपणे इम्युनायझेशनमध्ये बालक दिसलं तेव्हाच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून या गोष्टी सांगत आहे. तर तुम्हाला त्या मातेचा फॉर्म नव्याने भरायला घ्यावा लागेल. नव्याने भरत असताना जरी तुम्हाला नोटिफिकेशन आलं की ते बालक ऑलरेडी रजिस्टर आहे त्या माता त्या सेम आधार नंबरने, तरी देखील तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न केल्यानंतर तो फॉर्म सबमिट होईल. परंतु तो फॉर्म तुम्हाला कुठं पाहायचा आहे, तर इम्युनायझेशन अपडेटमध्ये ते तुम्हाला माता तुमची दिसेल. तर आणि सुरुवातीच्या जे काही तुमचे लाभार्थी दिसत नाही आहेत ते देखील. आणि हो, दुसरी एक कमेंट होती एका ताईंची की त्यांनी त्या लाभार्थीचा फॉर्म भरला आहे परंतु तो लाभार्थी जो आहे तो त्यांना दिसत नाही आहे, तर तो कुठं चेक करावा. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं खात्री करणं गरजेचं आहे की तुमचा लाभार्थी तो रजिस्टर झाला आहे का. तर याची खात्री तुम्ही कुठे कराल, तर इथून तुम्ही ड्यू लिस्टमध्ये तुमच्या चेक करा. त्या मातेचं नाव जर ड्यू लिस्टमधून गेलं आहे का हे पहा. त्यानंतर इथं हे जे सर्च बेनिफिशरीचे ऑप्शन आहेत इथे, एक मिनिट, तर हो, या इथं नाही, हा ऑप्शन नाही, तर हा सुरुवातीचा जो ऑप्शन आहे सर्च बेनिफिशरीचा, तर इथं तुम्ही सर्च करा. तुमच्या बेनिफिशरीचा मोबाईल नंबर टाका. त्यानंतर तुमच्या बेनिफिशरीचा सर्व डेटा दिसत आहे का ते चेक करा. आणि पहिल्या खेपेची जर तुमची गरोदर माता असेल, तुम्ही जी रजिस्टर केलेली माता आहे, तर ती केस क्लोजरमध्ये देखील दिसत आहे का ते चेक करा. या गोष्टी चेक केल्यानंतर जेव्हा तुमची खात्री होईल की तुमची माता ही रजिस्टर झाली आहे परंतु तुम्हाला दिसत नाही, तर अशा वेळेस तुम्ही तुमची माता कुठे चेक करायची आहे ते आपण आता पाहूया. जेव्हा तुमची खात्री होते की तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे, तेव्हा तुम्ही तुमची माता सर्वात प्रथम म्हणजे हे जे लॉगिन आहे ते वेबसाईटचं आहे. याच्यावरती खूप कमी पर्याय उपलब्ध आहेत. आणि तुम्ही जेव्हा चेक कराल तेव्हा तुम्ही ॲपला चेक करा. जेव्हा तुम्ही ॲपवरती चेक कराल तेव्हा तिथं तुम्हाला जास्तीचे ऑप्शन उपलब्ध आहेत. तर इथं पहा, चेक MCPI स्टेटस अगेन्स्ट आधार सीडेड. तर याच्यामध्ये तुम्ही तुमची माता चेक करा. किंवा इथं चेक MCPI मॅपिंग स्टेटस ऑफ प्री रजिस्टर बेनिफिशरी, या दोन्ही ऑप्शनमध्ये तुमची माता दिसत आहे का ते पहा. म्हणजे जर तुमच्या मातेचं आधार सीडिंग नसेल, आधार मॅपिंग नसेल, तर तुम्हाला तुमची माता इथं पाहायला भेटेल. त्यानंतर हा जो वरील पर्याय आहे, चेक फेस रेकग्नायझेशन थ्रू पोषण ट्रॅकर ऑफ प्री रजिस्टर बेनिफिशरी. जर तुमच्या मातेचं FRS झालेलं नसेल किंवा झालेलं असेल तरी कदाचित तुमची माता या ऑप्शनमध्ये आहे का ते तुम्ही चेक करा. तर हा ऑप्शन याच्यासाठी आहे की ज्या मातेचं
पोषण ट्रॅकर करून रेकग्नायझेशन झालेलं नाही आहे पोषण ट्रॅकर थ्रू. तर या तिन्ही पर्यायामध्ये तुम्ही तुमची माता शोधू शकता. तर याच्यातल्या कोणत्या तरी ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमची माता भेटेल. आणि हो, जेव्हा तुम्ही ॲपमध्ये लॉग इन कराल तेव्हा एक नवीन ऑप्शन उपलब्ध आहे, तो म्हणजे स्टेट मिसमॅच. तर इथं काय होत आहे, खरं तर याच्यामध्ये स्टेट मिसमॅच होण्याची काहीच चान्सेस नाहीत, परंतु ते कशामुळे होत आहे ते आपल्याला काही माहीत नाही, परंतु ते होत आहे. तर काही लाभार्थी जे आहेत ते आपले या स्टेट मिसमॅचमध्ये पडत आहेत. स्टेट मिसमॅचमध्ये पडल्यानंतर तुम्ही तिथं चेक करा तुमची माता आहे का. ते असेल तर तुम्हाला एक मेसेज येईल की तुमची जी माता आहे ती जम्मू काश्मीरमध्ये रजिस्टर झाली आहे आणि तुम्हाला त्या मातेचं काय करायचं आहे, फेस रेकग्नायझेशन 24 तासामध्ये करायचं आहे. म्हणजे त्या मातेचा तुम्हाला फोटो काढायचा आहे असं तुम्हाला येईल. त्यानंतर 24 तासानंतर तुमची बेनिफिशरी त्या स्टेट मिसमॅचमधून जाईल. त्यानंतर तुमची जी माता आहे ती मी आता दाखवलेला जो वरील पर्याय होता, फेस चेक रेकग्नायझेशन थ्रू पोषण ट्रॅकर, या ऑप्शनमध्ये दिसेल. त्याच्यामधून तुम्ही जेव्हा त्याचं रेकग्नायझेशन पोषण ट्रॅकर करून चेक कराल तेव्हा ती तुमची माता विदाऊट फोटो काढता त्या ऑप्शनमधून जाणार आहे. तर हे एवढे पर्याय आहेत. याच्यामध्ये तुम्हाला जे मॅपिंगचे 2 पर्याय आहेत, मॅपिंगमध्ये तुम्हाला तुमची माता पाहिजे आहे, MCPI मॅपिंग स्टेटसमध्ये पहा तुमची माता दिसत आहे का. त्यानंतर तुमची माता स्टेट मिसमॅचमध्ये दिसत आहे का पहा. त्यानंतर चेक फेस रेकग्नायझेशन थ्रू पोषण ट्रॅकर, प्री रजिस्टर बेनिफिशरी असा एक पर्याय आहे, त्या पर्यायामध्ये तुमची माता दिसत आहे का ते पहा. आणि हो, जर तुम्हाला असं वाटलं की या कोणत्याच पर्यायामध्ये तुमची माता दिसत नाही, तर आता मी सांगितल्याप्रमाणे देखील होऊ शकतं. कदाचित त्या मातेने आशा वर्करकडे फॉर्म भरला असेल, तर पहिला जो 3,000चा लाभ त्या मातेने घेतला असेल, तर तुमची माता इम्युनायझेशन डिटेल्समध्ये आहे का ते एकदा चेक करू शकता. आणि नव्याने जर गरोदर आलेली असेल तर मात्र तुम्हाला या तिन्हीपैकी एका ऑप्शनमध्ये तुमची माता नक्कीच भेटून जाईल. तर या काही कमेंट्सची मी उत्तरे या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला सॅटिस्फाय वाटलं तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आणखीन काही तुमचे प्रश्न असले तर मला विचारू शकता. मी नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.